नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज मी मेंदूवडे बनवलेत. माझ्या मुलांना खूप आवडतात. त्यासाठी मी मेंदूवडे बनवले. तर ती रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर हे मेंदूवडे एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे होतात. तर त्यासाठी मी जे प्रमाण सांगितले त्या प्रमाणानुसार जर मेंदूवडे बनवले तर एकदम परफेक्ट होतात, अजिबात चुकत नाहीत. तर हे मला माझ्या नंदेनं शिकवलेले आहेत. तर त्याने एकदा मला सांगितलेलं तेव्हापासून मी तशीच बनवते. तर माझे मेंदूवडे एकदम परफेक्ट होतात, अजिबात चुकत नाहीत. तर बघू शकता 1.5 वाटी डाळ घेतली, सफेद उडदाची डाळ. ती छान अशी धुवून घ्यायची एकदा. त्यानंतर भिजायला ठेवायची 6 तासासाठी. 6 तास भिजल्यानंतर आपल्याला छान अशी मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक एकदम पेस्ट तयार करायची आहे. छान असं आपलं बॅटर बारीक झाल्यानंतर ते पुन्हा 6 तासासाठी आपल्याला परमनंट होण्यासाठी ठेवायचं. म्हणजे काय होतं, आपलं जे पीठ आहे डाळीचं ते छान असं आंबलं जातं आणि आपले वडे आहेत ते एकदम मऊ लुसलुशीत आतून होतात, एकदम सॉफ्ट असे तयार होतात. तर जेव्हा आपण मिक्सरमध्ये डाळ टाकतो ना, तेव्हा पाण्याचं प्रमाण एकदम कमी, म्हणजे 1 चमचा 2 चमचा फक्त वापरायचे. बघू शकता एकदम कमी वापरायचं, म्हणजे आपलं पीठ छान असं परमनंट तयार होतं. तर त्यानंतर काय करायचं, आपण एक 6 तासासाठी असंच पीठ ठेवायचं झाकून. 6 तासानंतर दुप्पट पीठ आपलं फुललं जातं. बघू शकता तुम्ही एवढं पीठ तयार झालेलं आहे. तर त्यानंतर तुम्हाला मी दाखवते की फायनली पीठ किती तयार होतं. हे बघा, दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते. डबल पीठ आपलं तयार झालेलं आहे. तर ह्याच्यामुळे आपले वडे छान असे सॉफ्ट होतात आतमधून. तर काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ किंवा बारीक रवा ॲड करायचा आहे. थोडंसं कुरकुरीत पणा येण्यासाठी किंवा एकदम बाहेरून क्रंचीपणा येण्यासाठी आपल्याला थोडंसं तांदळाचं पीठ किंवा बारीक रवा ॲड करायचं. 1 वाटीभर मला लागलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि तांदळाचं पीठ ॲड करून छान असं आपल्याला छोटे छोटे वडे थापून घ्यायचे आहेत. तर मी वडे थापण्यासाठी ग्लास घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं जमत असेल तसं करू शकता. हातावर सुद्धा बनवले जातात, पण काय होतं, थोडासा आकार बदलतो. किंवा याच्यामध्ये काही लोकं मिरची, कांदा वगैरे हे सुद्धा टाकतात. तर मी फक्त मीठ टाकलेलं आहे, बाकी काही टाकलेलं नाही आहे. तर छान असे गोल गरगरीत वडे आपण आता तयार करणार आहोत. तर बघू शकता, 1 ग्लास घेतला, त्याला पाणी लावायचं, म्हणजे आपला वडा पटकन सुटला जातो तेलामध्ये. तर असा छोटासा गोळा घ्यायचा आणि ग्लासच्या पाठीमागच्या साईडला असं छान असं थापून घ्यायचं आणि मध्ये होल करायचा. तर बघू शकता तुम्ही, तर छान असं थापून घेतलेलं आहे. मध्ये होल करायचा आणि नंतर गॅसवरती एक कढई ठेवली. कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये तेल ओतलं. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला हा वडा सोडून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, एक वडा मी सोडून दाखवला, दुसरा सुद्धा सोडला आहे. त्यानंतर तिसरा सुद्धा. जेवढे बसतील एवढे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. तर जर सुटत नसेल तर थोडंसं चाकू घ्यायचं, थोडंसं एक साईडनं अलगद सुटला ना की सगळीकडून सुटला जातो. तर छान असे वडे आपल्याला, जास्त गॅसची फ्लेम मोठी नाही करायची, नाही तर बाहेरून लगेच करपले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात. तर मंद गॅसवरतीच आपल्याला छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सुंदर असे वडे आपले तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही फायनली लुक खूप सुंदर असा आलेला आहे. तर छान असे वडे तयार झाल्यानंतर मी मुलांना देत आहे आता. तर त्यासाठी मी ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवली, तर त्याचा व्हिडिओ नाही केलेला. तर बघू शकता खूप सुंदर असा लुक आपल्या वड्यांना आलेला आहे. तर शेवट थोडंसं पीठ उरलेलं, त्याचे भजेसुद्धा बनवले मी. कांदा टाकला त्याच्यामध्ये उभा चिरून, एकदम बारीक कट केलेला कांदा, थोडी मिरची टाकली आणि छान असे भजेसुद्धा तयार केले. तुम्हाला आवडत असतील तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता. तर बघू शकता फायनली लुक आपला सुंदर असा वड्यांचा आलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे रोजच्या रोज, आणि सबस्क्राईब करून ऑल ऑप्शन प्रेस करा, म्हणजे रोजच्या रोज माझे व्हिडिओ तुम्हाला येत जातील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.